बघा, एखाद्या माणसाला एका विशिष्ट ठिकाणी चालत जाण्यासाठी आणि सायकलवरून परत येण्यासाठी 10 तास लागतात. जर जाण्या येण्यासाठी सायकलचा वापर केल्यास त्याला 2 तास कमी लागतात, तर त्याला चालत जाण्या येण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी तुमच्या मनातील विविध शंका कुशंका विचारण्यासाठी लेकरांनो अवश्य कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न अभ्यासता येतील. किंवा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. प्रश्न कुठलाही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो हजारोच्या संख्येमध्ये प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहेत. तर हा प्रश्न सोडवत असताना चालत जाण्यासाठी वेळ, चालत जाण्यासाठी वेळ, चालत जाण्यासाठी वेळ म्हणजे लागणारा वेळ किती बाबा, त्याच्यासाठी TW ही संकल्पना वापरा. सायकलने जाण्यास वेळ, यासाठी TC ही संकल्पना वापरा. हे म्हणजे W म्हणजे काय तर वॉल्क, वॉल्क म्हणजे काय चालणे, हे C म्हणजे काय तर सायकल बाबा. ओके. गणितानं प्रथमदर्शनी दर्शवलेली माहिती अशी की एखाद्या माणसाला एका विशिष्ट ठिकाणी चालत जाण्यासाठी आणि सायकलवरून परत येण्यासाठी 10 तास लागतात. म्हणजे TW हे चालत जाणे आणि हे TC म्हणजे चालत येणे, यासाठी लागणारा अवधी 10 तास. याला समीकरण एकदाच 1 म्हणू. पुढं गणित म्हणते की जर जाण्या व येण्यासाठी त्यानं सायकलचा वापर केला तर त्याला 2 तास कमी लागतात. म्हणजे जाणंही सायकलनं आणि येणंही सायकल, तेव्हा 2 तास कमी लागतात. म्हणजे उदाहरणार्थ इथं जर आम्ही 2 गुणिला TC केलं तर 2 तास कमी लागतात. हे दाखवायचं कसं तर 10 वजा 2, मग हा गुणाकार 2 TC बराबर ही वजाबाकी 8. या TC ला जर 1 केलं तर 8 कडे जाताना 2 भागीला का मांडायचे सर? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला मांडा, भागीला असेल गुणिला मांडा. ओके. अधिक असेल वजा मांडा, वजा असेल अधिक मांडा, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा. गणितीय गुणधर्म लक्षात ठेवा. म्हणजे इथं TC बरोबर काय हो, तर हा 4 ने गेलेला भाग. याचा अर्थ तो जाताना चालत जातो, येताना जो सायकलनं परत येतो, येताना सायकलनं जो परत येतो त्यासाठी लागलेला वेळ आहे 4 तास. म्हणजे एकतर्फीच सायकलनं जाणं म्हणजे 4 तास. आता एकतर्फीच चालत जाणं म्हणजे किती वेळ घेतो चालत जाण्यासाठी? या समीकरण 1 मध्ये म्हणजे TW अधिक TC बराबर हे जे 10 तास आहेत, आम्हाला TCच तिकून येताना सायकलनं इथं जर शब्द प्रयोग केला की तो, आणि सायकलवरून परत येण्यासाठी 10 तास लागतात, म्हणजे त्याचं सायकलवरून परत येणं म्हणजे काय आहे, 4 तास आहे. म्हणजे एकतर्फी सायकलचा प्रवास म्हणजे लागणारा अवधी 4 तास. मग एकतर्फी चालत जाण्यासाठी लागणारा वेळ किती? इथं हे समीकरण 1 हे TW असेच ठेवा लेकरांनो, आणि TCचं मूल्य 4 तास आम्हाला माहित झालं. समोर 10 तास, या TW ला एकटं करा, 10 तासकडे जाताना 4 तास वजा, म्हणजे आता TW म्हणजे काय तर 6 तास. हे TW म्हणजे त्याचं एकतर्फी चालत जाणं.
म्हणजे एकीकडून चालत जाणं, त्यासाठी लागणारा अवधी 6 तास. आता गणित जे आम्हाला म्हणते की बा त्याला चालत जाण्या येण्यासाठी किती वेळ लागतो, लक्षात घ्या. याला जाणे यासाठी 6 तास लागतात, अर्थात येणे यासाठी सुद्धा 6 तासच लागतील. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं काय, तरी उत्तर तर ही बेरीज 12 तास. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, संधीचं सोनं करा. चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. ओके. आंतर वेळ वेग, रेल्वे प्रश्न, संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.